शिरोळ पंचायत समितीच्या 15व्या वित्त आयोगामधून मिळणाऱ्या निधीमध्ये विरोधी पक्षाला निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्यानं महाविकास आघाडीच्या पंचायत समिती महिला सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं। गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी पंचायत समिती विकास आराखड्यासंदर्भात लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं। पंचायत समिती सदस्य सौ नीलम म्हेत्रे नांदणी, सौ दीपाली होगले दानोळी, सौ ज्योती कांबळे कोथळी, सौ राजश्री मानकापुरे गणेशवाडी यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन 15वा वित्त आयोग निधी सर्व सदस्यांना समान मिळण्याबाबत मागणी केली होती। गावची लोकसंख्या व जमिनीचं क्षेत्रफळ यानुसार या निधीचं वाटप करणं कायदेशीर असून सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव करू नये असं निवेदनात म्हटलं होतं। या प्रश्नापूर्वी ठोस उत्तर न मिळाल्यास 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा देऊनही निर्णय न झाल्यानं महाविकास आघाडीच्या सर्वच पंचायत समिती महिला सदस्यांनी आज सकाळी 11 वाजता उपोषण सुरू केलं। माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दर्गू गावडे, विक्रम पाटील, सौरभ शेट्टी, तानाजी वठारे, बंडू पाटील, महेश परीट आदींनी गट विकास अधिकाऱ्यांना धारेवर धरत चर्चा केली। सकारात्मक चर्चेनंतर गट विकास अधिकाऱ्यांनी शासनानं 15व्या वित्त आयोगामधून पंचायत समिती स्तरावरील आराखडा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। केंद्र शासनाने राज्यासाठी निधी वितरित करताना सदर निधीची परिगणना सन 2011च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषावर केली आहे। या निकषाला अधीन राहून पंचायत समिती सभा, पंचायत समिती विकास आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात येईल। त्यानंतर प्रशासन या आराखड्याची अंमलबजावणी करेल। याप्रमाणे कारवाई करून पंचायत समिती शिरोळचा विकास आराखडा केला जाईल अशा आशयाचं पत्र दिलं। उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण सोडवण्यात आलं। यावेळी सचिन शिंदे, युनुस पटेल, दानोळी जिल्हा परिषद सदस्य सौ नंदिनी कांबळे, टाकोळी जिल्हा परिषद सदस्य सौ अर्चना चौगुले, जांभळी सरपंच सौ अनुजा कोळी, टाकोळीचे सरपंच सौ सविता चौगुले, राजकोंड पाटील, कुमार सुतार, महावीर पाटील, श्रीकांत पाटील, अमोल चौगुले, अरविंद धरणगुत्तीकर, भीमगोंडा पाटील, रघुनाथ मेत्रे, जंबूकुमार चौगुले, प्रकाश पाटील, धन्यकुमार कारदगे, दीपक कांबळे, शीतल उपाध्ये, गणपती कोळी, अण्णासाहेब पाटील, बाहुबली चौगुले, दादा चौगुले यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।